महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या टिटवाळा विभागामार्फत शिवसेनेच्या वतीने आमदार विश्वनाथदादा भोईर व टिटवाळा महोत्सव समिती यांच्या माध्यमातून 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अरविंदजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके आमदार विश्वनाथदादा भोईर, या महोत्सवाचे समितीचे अध्यक्ष विजयदादा देशेकर, कल्याण डोंबिवली महापालिकेचे ब्रँड ॲम्बॅसेडर आदरणीय डॉक्टर प्रशांत पाटील साहेब, आमचे सहकारी विधानसभा संघटक मयूर शेठ पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर शिवसेनेचा जो धर्म आहे तो समाजकारण आहे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जो हा मंत्र आम्हाला दिलेला आहे, त्या मंत्रातून हे सुरू असलेलं समाजकारण जे शिवसेनेचा मूल मंत्र आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच्या माध्यमातून हे संपूर्ण कार्य फक्त शिवसेना करते। तुम्ही पाहिलं असेल, मी मुद्दामून कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही, पण कुठलाही पक्ष अशा प्रकारचे कार्यक्रम करत नाही। फक्त निवडणुका आल्या की त्यांच्या छत्र्या उघडतात, निवडणुका गेल्या की त्यांच्या छत्र्या बंद होतात। पण शिवसेना एकमेव पक्ष आहे की शाखेमधून मोफत वह्या वाटप असेल, मोफत छत्री वाटप असेल, मोफत रेनकोट वाटप असेल, मुलांचा गुणगौरव सोहळा असेल, आरोग्य शिबिरं असतील, मार्गदर्शन शिबिरं असतील, असे अनेक कार्यक्रम वर्षानुवर्ष शिवसेना करत आलेले आहे। मागच्या आठवड्यात माझ्या वार्डाचा अनिरुद्धचा वाढदिवसानिमित्त आम्ही वह्या वाटप केलं। आता संध्याकाळी आमदार साहेबांच्याच प्रभागामध्ये जयवंत भोईर आणि प्रभुनाथ शेठ भोईर यांच्या माध्यमातून वह्या वाटपचा कार्यक्रम आहे। आता टिटवाळ्यामध्ये फक्त शिवसेना करते, दुसरं कोण करत नाही। आणि शिवसेनेच्या ह्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यामागचं कारण राजपूत साहेबांसारखे विद्यार्थी घडावेत, त्यांना या अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत पाटील सारखे डॉक्टर घडावेत, म्हणून हा सगळा खटाटोप शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो। आज हे काही कुणाचा वेळ जात नाही म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं नाही आहे। त्यांचे अनुभव, त्यांच्या व्यथा, त्यांच्या गरिबीतून त्यांनी काय आपल्या स्वतःसाठी केलेलं आहे, शिक्षण कसं घेतलं, आज आपल्या मुलांना लायसन नसलं तरी 2 व्हीलर पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक मुलाला आज गाडी चालवता आली का तो आईवडिलांकडे हट्ट करतो की मला गाडी पाहिजे चालवायला, सायकल नको। पण तुम्ही पाहिलं पुण्याचा ॲक्सिडेंट, त्याचे आई वडील बाप आजोबा सगळे जेलमध्ये। म्हणून इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे की आपल्या वयात आल्यावर आपलं लायसन काढूनच आपण गाड्या चालवल्या पाहिजेत, त्याच्यामुळे आपले आई वडील पण अडचणीत येतात। ही सुद्धा आपण आज या पुण्यातल्या घटनातून सगळ्यांनी शिकलेलं आहे। आणि मोठ्या आईबाबाचा मुलगा असला म्हणजे त्याला असं वाटतं की माझं काय कोण वाकडं करणार आहे, परंतु या जगामध्ये कायद्याच्या पुढे कोण नाही, कायदा सर्वस्व आहे। आज त्या पुण्याच्या मालकाकडे अब्जो रुपयाची प्रॉपर्टी आहे, पण त्याला कायद्याने सोडलेलं नाही। त्यामुळे सगळे विद्यार्थी, तुम्ही तरुण वयात आलेले आहेत, चुकीचे प्रकार करू नका। आता तुम्ही पाहिलं आपल्या या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी ज्या ड्रग्स माफियांचा पूर्णपणे बिमोड करण्याचं ठरवलेलं आहे, त्यांना कालच एक पदवी दिली, बुलडोजर बाबा। हे का केलं? प्रत्येक शाळा, कॉलेज, पानटपऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्स विकले जातात, MD विकले जातात, चरस विकले जातात, गांजा विकले जातात, अशा ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कुठलाही विचार न करता कोण दुखेल, कोण काय होईल, कोणाची मनं दुखतील, कोणाचं काय नुकसान होईल, काय फायदा होईल, याचा विचार न करता सरळ आदेश देऊन टाकले। आणि या तुमच्या नवीन पिढीला त्या विळख्यामध्ये कुठे अडकू नये, कुठलेही चुकीचे मित्र आपण पकडून
कुठल्याही मित्रांच्या नादी लागून आपण चुकीचे काम करू नये याच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून विद्यार्थी बालकांनो जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालेला आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण 10वी 12वीमध्ये चांगल्या गुणांनी पास झालेले आहात. ज्यांना कमी गुण मिळाले असतील त्यांनी चांगला अभ्यास करून पुढे चांगले गुण मिळवा. आणि जे आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी वकील साहेब आहेत, पोलीस अधिकारी आहेत, डॉक्टर साहेब आहेत, आमच्यासारखे राजकारणी आहे, राजकारणी पण बना. असं नाही का फक्त डॉक्टर पोलीस आणि वकील बना, राजकारणी पण बना, चांगले राजकारणी बना, लोकांची सेवा करा. असं काही नाही का शिकलो नाही म्हणजे आपल्याला राजकारणी बनताय, आपल्याला अधिकारीच बनायचं, आपल्याला कोणी हे बनायचं आहे. चांगले राजकारणी बनण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि आपण या देशाची जी काही सेवा करण्याची आपल्याला संधी मिळेल त्या माध्यमातून आपण केली पाहिजे. एवढंच या समय बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरंच आहे की शिवसेना या 4 अक्षरांनी खूप काही घडवलेलं आहे. शिवसेना या 4 अक्षरांनी खूप काही घडवलेलं आहे. आणि आता इथून पुढेही जर इतिहास घडवायचा असेल तर ही शिवसेना ही 4 अक्षरच खूप महत्त्वाची आहेत. आणि यानंतर जास्त वेळ न घेता मी सन्मान